बघून कळलंच असेल आज काय बनवतोय आपण. तर आज आपण बनवतोय कढी गोडे. तर कढी गोडे हा कढी पकोडा किंवा कढी फुंडके हाच त्यातलाच एक प्रकार आहे. फक्त आपण पकोडे करताना तळतो किंवा फुंडके करताना ते वेगळे स्टीम करून घेतो. तर आपण आज एकाच भांड्यामध्ये हे सगळं प्रोसेस करणार आहे. वन पॉट डिश करतोय आपण. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर हे कढी गोडे भातासोबत अगदी छान लागतात किंवा तुम्ही भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकतात. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर मी ही चण्याची डाळ एक 4 ते 5 तास भिजवून घेतली आहे. 1 वाटी चण्याची डाळ घेतली होती मी. ती डाळ मी अशी भिजवून घेतलेली आहे. आता आपण हिला वाटून घ्यायची आहे. मिरच्या आणि लसूण आपल्याला छान असं बारीक वाटून घ्यायचंय. तर मी एक दोनदा करून आपली डाळ वाटून घेतेय. इतपत बारीक वाटायची आहे, पाणी घालायचं नाही अजिबातच, नाहीतर मग त्याच्यातले गोळे तयार होणार नाहीत. म्हणून बिना पाण्याचीच आपल्याला डाळ वाटून घ्यायची. तर आपण डाळ ही मस्त अशी वाटून घेतलेली आहे. याच्यात टाकून घ्यायचं चवीपुरतं मीठ आणि हे छान असं मिक्स करून घ्यायची डाळ आपली. एक 2-3 मिनटं डाळ छान मिक्स करून घ्यायची. आता आपले गोळे कढीत फुटू नये म्हणून त्यात मी 1 चमचा गव्हाचं पीठ घालते. आता हे मिक्स करून घ्यायचं. तुम्ही गव्हाच्या पिठाच्या ऐवजी बेसन वापरू शकता किंवा तांदळाचं पीठ सुद्धा वापरू शकता. तर कढी बनवण्यासाठी मी 1 कप दही घेतलंय. त्यात घेतलंय बेसन. बेसन तुम्ही दही कितपत आंबट आहे यानुसार घ्यायचं आहे. तर मी 1-2 चमचे बेसन घेतलंय. आता आपण याला व्यवस्थित फिरवून घेऊ, म्हणजे कढी आपली एकदम प्लेन होते. आता कढी बनवण्यासाठी मी इथं लसूण कापून घेतलेला आहे, कोथिंबीर कापून घेतल्या आहेत, मिरच्या कापून घेतल्या आहेत आणि थोडासा कढीपत्ता घेतला आहे. चला तर मग आता आपण फोडणी करून घेऊ. आता आपण तेल तापायला ठेवलेलं आहे. तर बघू आपण तेल तापलंय का आपलं छान. आता तेल तापलेलं आहे. एक टाकू मोहरी, जिरा, एक अर्धा चमचा मेथ्या, थोडेसे धने, थोडासा हिंग, लसूण आणि मिरची. तर मेथ्या आणि धने ऑप्शनल आहेत. तुम्हाला आवडत असतील तर टाका, नाही टाकले तरीही चालतात. आता आपण ही फोडणी व्यवस्थित करून घ्यायची. तर आपली फोडणी छान झाली आहे. आता यात टाकून घेऊ कढीपत्ता. गॅस थोडासा फुल करून
हे जे आपण दही आणि बेसन मिक्स करून घेतलं होतं ते घालून घ्यायचं. आता आपल्या दह्यात बसेल तितकं आपल्याला त्यात पाणी घालून घ्यायचं आहे. त्यात थोडंसं पाणी अजून घालते मी. आता कढी आपल्याला लावून घ्यायची व्यवस्थित. आता त्यात टाकून घ्यायचंय चवीपुरतं मीठ आणि कोथिंबीर. आता आपल्याला ही कढी पातळच ठेवायची बऱ्यापैकी, कारण आपल्याला त्यात गोडे शिजवायचे, म्हणून थोडी पातळ ठेवायची आहे. जसं झाकून त्यात आपण असे गोडे करून सोडून घ्यायचे. उकडत्या कढईतच सोडायचे म्हणजे गोडे फुटणार नाही. तर मी ह्या पद्धतीने सगळे गोळे आपल्या कढईत सोडून घेते. आता मी अशा पद्धतीने सर्व गोळे टाकून घेतले. 1-2 मिनिटं आपल्याला ह्या गोळ्यांना हलवायचं नाहीये. 1-2-3 मिनिटं छान शिजू द्यायचंय. आता 1-2-3 मिनिटांनंतर आपण असं हलकेच हलवून घ्यायचंय. तुम्ही बघू शकता आपले गोळे छान शिजत आहे. तर 10 मिनिटं व्यवस्थित आपल्याला हे गोळे शिजवून घ्यायचे. आपण यात हरभऱ्याच्या डाळीचा यूज केलेला आहे. तुम्ही हरभऱ्याच्या डाळीऐवजी मुगाची सुद्धा डाळ वापरू शकता. तर आपले सगळे गोळे असे छान वरती आले आणि शिजले सुद्धा आहे. किती छान फुललेत. आता आपण त्याला एक तडका करून घेऊ. तर आपण एक तडका तयार करून घेतोय. त्यात टाकायचंय मोहरी. छान तेल तापवून घेतलंय आपण. जिरा छान तडतडला की त्यात टाकायच्या ह्या मस्त अशा बोर मिरच्या. मिरच्या सुद्धा छान. आता आपण हा तडका याच्यावर असा घालून घ्यायचा मस्त. आता गॅस बंद करून टाकायचा आहे. सगळ्यात शेवट कोथिंबीर. तर तयार झाले आपले मस्त असे कढी गोडे. जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा संस्कृतीज किचन. थँक्यू.